नमस्कार. काल निर्मला सीतारामनजींनी जे बजेट प्रेझेंट केलं त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची अनाउन्समेंट जी केली की 12 लाखापर्यंतचं तुमचं उत्पन्न हे टॅक्स फ्री असेल, त्या संदर्भात मला थोडंसं क्लॅरिफिकेशन द्यायची गरज वाटली. ह्याच्यामध्ये खूप जणांचा असा गैरसमज होतो की 12 लाखापर्यंत आपल्याला टॅक्सच बसणार नाही, पण तसं नाही आहे. 12 लाखापर्यंत टॅक्सचा जे काय उत्पन्न असेल त्याच्यावरती तुम्हाला त्याच्या टॅक्सवरती तुम्हाला सेक्शन 87A अंडर रिबेट मिळेल. आता रिबेट म्हणजे काय? रिबेट म्हणजे 12 लाखापर्यंतचा जो काय टॅक्स असेल तो तुमचा रेग्युलर पद्धतीने कॅल्क्युलेट होईल आणि त्या टॅक्सचं तुम्हाला डिडक्शन मिळेल सेक्शन 87A अंडर. आता ह्याच्यामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेण्यासारख्या आहेत. त्या म्हणजे जे तुमचं रेग्युलर उत्पन्न आहे, म्हणजे सॅलरीचं उत्पन्न असेल, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी असेल, इन्कम फ्रॉम बिझनेस प्रोफेशन असेल किंवा इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस असेल, ह्याच्याकरताच हा सेक्शन ॲप्लिकेबल आहे. ह्याच उत्पन्नावरती तुम्हाला सेक्शन 87Aचं रिबेट मिळेल. पण जर तुमच्या उत्पन्नामध्ये तुम्हाला कॅपिटल गेनचं उत्पन्न असेल, शेअर्स विकले असतील, त्याच्यामधला शॉर्ट टर्म गेन असेल, लॉंग टर्म गेन असेल, किंवा जर तुम्ही तुमची हाऊस प्रॉपर्टी विकली असेल, कुठलीही मुव्हेबल प्रॉपर्टी विकली असेल, तर त्याकरता हा सेक्शन ॲप्लिकेबल होत नाही. त्यामुळे जर तुमचं उत्पन्न 12 लाखाच्या आत असेल पण त्याच्यामध्ये कॅपिटल गेन असेल तर त्याच्यावरती तुम्हाला टॅक्स भरणे आहे. आता पुढची गोष्ट अशी आहे की जर तुम्हाला असंही वाटत असेल की 12 लाखापर्यंतचं उत्पन्न जर टॅक्स फ्री आहे तर 4 लाखापासून स्लॅब का दिलेले आहेत, तर त्याच्यात एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की 12 लाखाच्या पुढचं जे उत्पन्न आहे, म्हणजे जर तुमचं उत्पन्न 12,50,000 झालं तर तुमचा टॅक्स 4 लाखापासून कॅल्क्युलेट होईल. म्हणजे 0 to 4 lakhs नील ह्या पद्धतीने तो पुढे वर्कआउट केला जाईल आणि पूर्ण उत्पन्न 4 लाखापासूनचं टॅक्सेबल होईल. या सगळ्या डिक्लेरेशन्समध्ये, बजेटच्या डिक्लेरेशन्समध्ये खोलात खूप कमी जणं जातात आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. सामान्यतः जे आमचे क्लायंट आहेत ते बऱ्याचदा असं त्यांचा गैरसमज होतो की अरे 12 लाखापर्यंत आता टॅक्सच भरायचा नाही आहे आपल्याला. त्याच्याकरता हा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे माझ्याकडून समजून सांगण्याचा की त्याच्यामध्ये काय एक्झॅक्टली प्रोव्हिजन्स आहेत.